श्रीराम. आज फारच एक दुःखद बातमी सर्वांनी पाहिली असेल, जी विधानसभेचा अधिवेशन प्रारंभ झालेलं आहे नागपूर अधिवेशनामध्ये. त्यामध्ये आपल्याला एक चेहरा दिसला असेल आणि तो चेहरा बघितल्यानंतर तुम्ही खरोखर संतप्त झाला असाल. कारण दाऊद इब्राहिमशी संबंध असल्यावरनं ज्या माणसाला अटक करण्यात आलेली होती आणि ज्या माणसाविरुद्ध भारतीय जनता पक्षाने एक मोठा संघर्ष चालवलेला होता की या माणसाला आत टाकण्यासाठी, आणि दाऊद इब्राहिमशी संबंध असण्याचे आरोपच त्याच्यावरती करण्यात आले नव्हते, तर तो अनेक पुरावे देखील मिळाले होते ईडीला आणि NIA ला. तर या सगळ्या गोष्टींवरनं आत असलेला नवाब मलिक अचानक भारतीय जनता पक्षाशी सोयरीक जशी अशा शरद पवारांच्या एका गटाने केली, तसं तो हळूहळू बाहेर सुटत गेला आणि बाहेर याचा मार्ग मोकळा करून नंतर मग त्याला जामीन देण्यात आलं. आणि हे सगळं प्रकृती स्वास्थ्य बिघडली आहे असं म्हणून त्यांनी ते त्या सबबीखाली जामीन मिळवण्यात तो यशस्वी झाला. आणि आज तो विधानसभाच्या अधिवेशनाच्या प्रथम दिवशी तिथे उपस्थित झालेला होता आणि अजितदादा पवारांची पण सलगी करण्याचा त्याचा प्रयत्न होता. आता असा व्यक्ती शरद पवार गटाशी संबंधित राहिला, त्या गटामध्ये गेला, तर त्याच्याशी भारतीय जनता पक्षाचं अर्थातच काही देणं घेणं नाहीये. परंतु त्यांच्याशी सोयरीक करणारे अजित पवार गटाशी जर तो परत संबंधित होऊन आला आणि त्याला अजित पवारांनी आतमध्ये घेतला, तर ते भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने ही एक मृत्यूची घंटा ठरणार आहे आणि 100% भारतीय जनता पक्षाचं ह्याच्यामध्ये सर्वनाश होणार आहे. कारण दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्या माणसाला जर तुम्ही मंत्रिमंडळामध्ये स्थान देत असाल, तुमचा मित्रपक्ष म्हणून सहभागी करून घेत असाल, तर तुमची लायकी काहीच राहत नाही, शून्य होते अक्षरशः. म्हणजे तुम्ही जे आरोप केलेले होते ते सगळे बालिशपणाचे होते, मूर्खपणाचे होते, केवळ राजकारणासाठी केले असं तुम्ही एक तर मान्य करा, किंवा आम्हाला सगळे चालतात. आमच्या काही गोष्टी आम्ही यांच्या 5 घेतो, त्यांचे 10 घेतो, त्यांचे 25 घेतो, असं मिळून आमचं काँग्रेसपेक्षाही वाईट प्रकारचं राजकारण आहे, असं देवेंद्र फडणवीसांना एकदा स्पष्ट करावं लागेल. तर यावरती हे सगळं अवलंबून आहे. आता जर तो बाहेर राहिला, शरद पवार गटामध्ये राहिला, तर त्याच्याशी भारतीय जनता पक्षाचा अर्थच काही देणं घेणं नाही आहे. परंतु आज तो त्याची मुलगी शरद पवारांची गटामध्ये जाण्याच्या ऐवजी अजित पवारांचं अभिनंदन करण्यासाठी मोठा पुष्पगुच्छ घेऊन 3-4 दिवसापूर्वी उपस्थित असल्याचा एक छायाचित्र झळकलेलं होतं. तेव्हापासून शंकाची आणि संशयाची पाल सर्व मराठी हिंदूंच्या मनामध्ये चुकचुकायला लागलेली आहे की दाऊद इब्राहिमचा हा पाळीव असलेला माणूस भारतीय जनता पक्षाशी सोयरी करतोय की काय अजितदादा पवारांच्या मदतीने, त्यांच्या पक्षाशी संबंधित होऊन. अर्थातच अजितदादा पवारांनी त्याच्याशी काय अजूनपर्यंत व्यक्तिशः काही जवळीक केलेली नाहीये. त्यामुळे त्यांनी जर त्याच्या पक्षामध्ये घेतलं नाही, तर त्याच्याशी भारतीय जनता पक्षाचं अर्थातच काही देणं घेणं असणार नाहीये. परंतु जर त्यांनी घेतलं जाणं, तर हे निश्चितच आहे की भारतीय जनता पक्षाच्या नाशाची ही महाराष्ट्रामध्ये ही सुरुवात असणार आहे आणि त्याचा सर्वाधिक लाभ जो आहे तो काँग्रेसला मिळणार आहे. पाहूया आता भारतीय जनता पक्ष अजून काय काय उलटे सुलटे निर्णय महाराष्ट्रामध्ये घेते ते. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक गणित आतापर्यंत गेल्या 4 महिन्यामध्ये चुकलेला आहे आणि ते चुका जर सुधारायचे असतील तर त्यांना हिंदुत्वाच्या धोरणावरती पुढे जावंच लागेल. जे मध्य प्रदेशच्या निकालांनी सिद्ध झालेलं आहे, राजस्थानमधल्या निकालांनी सिद्ध झालेलं आहे आणि सगळ्यात अधिक प्रमाणामध्ये बघायचं झालं तर तेलंगणासारख्या छोट्या राज्यामध्ये 2 लहान व्यक्तींनी फार मोठी क्रांतिकारी परिवर्तन घडून आणलं. म्हणजे एक व्यंकटरमणा यांनी कामारेड्डी मतदारसंघामध्ये दोन्ही मुख्यमंत्र्यांचा, म्हणजे एक आजी मुख्यमंत्री आणि एक नंतरच्या काळामध्ये होऊ इच्छिणारा जो मुख्यमंत्री, दोघांचा पराभव केला आणि हे सगळं हिंदुत्वाच्या जोरावरती केलं. हे तसं महाराष्ट्रामध्ये त्यानं हिंदुत्वाच्या जोरावरती आपलं साम्राज्य वाढवणं भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेला सहजपणे शक्य आहे. परंतु त्यांनी आपली जी निधमीवानाची भूमिका आहे, जी ढोंगीपणाची भूमिका आहे, ती सोडायला पाहिजे. अन्यथा जनता त्याला सोडायला काही त्यांना वेळ लागत नाही. जनता अशा पद्धतीची ढोंगीपणा जो आहे तो जास्ती दिवस स्वीकारत नाही. हे अनेक वेळेला अनुभव घेतलेला आहे. तर बघू आता काय करतात पुढे ते. परंतु आज ते प्रथम दर्शनी मक्षिकापात म्हणतात तसं पहिल्याच दिवशी चांगलं कामकाज सुरू होत असताना त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी जनतेच्या हिताच्या करताना निर्णय जे असतील ते समाजापर्यंत येत असतात पहिल्याच दिवशी. आणि नागपूरला घेतलं गेलेलं अधिवेशन महत्त्वपूर्ण होतं. तर असं काही वेळेला असं वाटत असतानाच ह्या अवधर व्यक्तीचं दर्शन झाल्यामुळे मी हा व्हिडिओ टाकत आहे. तर नंतरच्या काळामध्ये जर त्याच्यावर वेगळं काही घडलं, तर त्यांनी यांच्याशी जर युती करण्यामध्ये त्यांनी जर अजिबात त्याच्यामध्ये सहभाग झाला नाही, तर काय प्रश्नच येत नाही सगळा काही. परंतु जर झाला तर याच्यामध्ये ही मृत्यू घंटा आहे. त्यासाठी आज जो पहिला दिवस होता त्यानिमित्ताने हे झालं, म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे.